संपूर्ण विश्वाला सुख शांती मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्व शांतिदूत महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो। तथागतांनी समग्र मानवजातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म अर्थात बौद्ध धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ, या पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या अथांग अमर्याद त्याग प्रभावामुळे या भारतभूमीला बुद्धभूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञासूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहू। आजच्या या मंगलमय प्रसंगी संघरत्न बुद्धविहार मयूर पार्क औरंगाबाद या ठिकाणी उपस्थित आपण सर्व धम्म उपासक धम्म उपासिका आपल्या सर्वांप्रती मी सर्वप्रथम अनंत मंगल कामना मंगल आशीष अर्पण करतो आणि आजच्या या वर्षावासकालीन धम्म देसनेला सुरुवात करतो। उपस्थितांनो, प्राचीन धम्मस्थळांचा इतिहास या प्रवचन मालिकेच्या अंतर्गत आतापर्यंत आपण भगवान बुद्धांच्या पदस्पर्शाने पावन आणि पुनीत झालेल्या विविध धम्मस्थळांचा इतिहास बघितलेला आहे। लुंबिनी, बुद्धगया, सारनाथ, कुशीनगर या 4 धम्मस्थळांच्या सोबत वैशाली, नालंदा आणि विविध धम्मस्थळांचा इतिहास आपण आतापर्यंत बघितला। या धम्मस्थळांच्या व्यतिरिक्त आजच्या धम्मदेसनेमध्ये आणखीन एका महत्त्वपूर्ण धम्मस्थळाचा इतिहास आज आपण पाहणार आहोत। हे असं एक धम्मस्थळ आहे की ज्या ठिकाणी भगवान बुद्धांनी सर्वाधिक काळ वास्तव्य केलं, सर्वाधिक वर्षावास ज्या ठिकाणी केले, सर्वाधिक महत्त्वपूर्ण घटना ज्या ठिकाणी घडल्या, सर्वाधिक उपदेश ज्या ठिकाणी केले, असं ते अत्यंत महत्त्वपूर्ण स्थळ आहे, ते म्हणजे श्रावस्ती। बौद्ध धम्माच्या इतिहासामध्ये, बौद्ध धम्माच्या संस्कृतीमध्ये जसं इतर स्थळांना महत्त्व आहे, अगदी तेवढंच किंबहुना त्यापेक्षाही जास्त महत्त्व या श्रावस्तीला आहे। आता जे लोक श्रावस्तीला गेले त्यांनी श्रावस्ती बघितली असेल। श्रावस्तीचं उत्खनन झालं तर श्रावस्तीमध्ये जे काही उत्खननामध्ये आज आहे, आज आपल्याला पाहायला मिळते, एक साधंत इतिहास आहे बघा श्रावस्तीचा। आजचं जे उत्तर प्रदेश आहे, त्या उत्तर प्रदेशमध्ये अगदी मला वाटते ते लखनौ जे आहे, त्या लखनौपासून मला वाटते 100-125 किलोमीटर अंतरावरती श्रावस्ती आहे। आज जरी श्रावस्ती आपल्याला छोटंसं गाव वाटत असलं आजच्या म्हणजे या आधुनिक काळामध्ये, परंतु बुद्ध काळामध्ये श्रावस्ती हे एक राजधानीचं ठिकाण होतं। जसं बिहारची राजधानी पटना आहे, आपल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे की नाही, असं श्रावस्ती जे आहे ते बुद्ध काळामध्ये एका राजधानीचं ठिकाण होतं। आपल्या संपूर्ण भारतामध्ये असे 16 महाजनपद होते। महाजनपद म्हणजे आजच्या भाषेमध्ये ज्याला म्हणूया आपण राज्य, जसं महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश असे राज्य आहेत ना, त्याप्रमाणे बुद्ध काळामध्ये असे 16 राज्य होते, ज्याला म्हटलेलं आहे
महाजनपद या महाजनपदाच्या राजधान्या सुद्धा होत्या. त्यापैकी जसं आता प्रवचन मालिकेमध्ये मी तुम्हाला सांगतच आलेलो आहे, एक महाजनपद होतं मगध, म्हणजे आजचं जे बिहार आहे ना, त्याला म्हणायचे बुद्ध काळामध्ये मगध. आणि त्या मगध राज्याची राजधानी होती राजगृह. तिथला राजा कोण होता? राजा बिंबिसार. तसंच जसं मगध हे राज्य होतं, अगदी त्याप्रमाणे आजच्याच भारतातील आणखीन एक राज्य होतं, त्याला म्हटलं कोसल, म्हणजे आजचं उत्तर प्रदेश. आणि या कौशल राज्याची राजधानी होती ही श्रावस्ती. समजलं? हे दोन महत्वाच्या राजधान्या लक्षात ठेवायच्या, कारण बौद्ध धर्माच्या इतिहासामध्ये हे दोन शहर फार महत्वाची आहेत. एक म्हणजे राजगृह आणि दुसरं म्हणजे हे श्रावस्ती. श्रावस्ती राजधानीचं ठिकाण होतं. आता राजधानीचं ठिकाण म्हटल्यावर तुमच्या लगेच लक्षात आलं पाहिजे, राजधानी कोणत्या खेड्याला थोडी राजधानी करता येते. राजधानी म्हणजे काय की त्या ठिकाणी व्यापारी केंद्र असते, त्या ठिकाणी भरपूर लोकसंख्या असते, त्या ठिकाणी सगळे रस्ते जुळलेले असतात, आहे की नाही. म्हणजे ते अगदी म्हणजे असं म्हणता येईल की सगळ्या रहदारीनं यथायोग्य ते शहर असते, म्हणून तर त्याला आपण राजधानी म्हणतो. बरोबर आहे. त्या राज्याचा राजा त्या शहरामध्ये राहतो म्हणून त्याला राजधानी म्हणतात. तिथून सगळं राजकारण चालते म्हणून त्याला राजधानी म्हणतात. तर विचार करा, जर श्रावस्ती त्या काळामध्ये कोसल जनपदाची जर राजधानी असेल तर श्रावस्ती कशी असेल त्यावेळेस. म्हणजे आजची मुंबई पण काही नाही, अरे दिल्ली पण काही नाही. श्रावस्ती त्या शब्दाचाच अर्थ सांगितलेला आहे सावथी, सब्ब अथी असं त्याचा अर्थ आहे. म्हणजे सब्ब अथी, सब्ब म्हणजे सर्व, अथी म्हणजे असणे, की ज्या ठिकाणी सगळं काही आहे. म्हणजे अशी एकही वस्तू नाही की जी श्रावस्तीमध्ये नाही. सब्ब अथी म्हणजे सब्ब सगळं आहे, सब्ब अथी सगळं काही जिथं आहे त्याला म्हटलंय सब्ब अथी, म्हणजे सब्बथी. आणि त्याचं नाव भ्रंश झालं श्रावस्ती. अशी ही श्रावस्ती होती. अशा या श्रावस्तीमध्ये त्या काळामध्ये राजा राज्य करीत होता. जसं राजगृहचा राजा कोण होता? राजा बिंबिसार. अगदी त्याप्रमाणे श्रावस्तीचा जो राजा होता तो होता राजा प्रसेनजित. हे दोन राजे महत्वाचे आहेत, कारण हे दोन्हीही राजे भगवान बुद्धांचे उपासक झाले होते. पहिल्यांदा तर राजा बिंबिसार उपासक झाला. त्यानंतर जेव्हा भगवान बुद्ध श्रावस्तीमध्ये गेले तर श्रावस्तीमध्ये राजा प्रसन्नजित होता, तो सुद्धा भगवान बुद्धाचा उपासक झाला. ते पुढे धम्मदेशनेमध्ये येणारच आहे. तर हे दोन राजे महत्वाचे आहेत. तर यापैकी श्रावस्तीचा जो राजा होता तो होता राजा प्रसेनजित. तर अशा हा राजा जो होता राजा प्रसन्नजित एवढा म्हणजे श्रीमंत होता, इतका तो बलशाली होता की अनेक वर्षांपर्यंत त्याने राज्य केलं. आणि एवढा श्रीमंत होता की त्याच्या राजकोशातला पैसा मोजण्यासाठी सुद्धा नौकर लोक होते. पैसा मोजणे, फक्त पैसा मोजण्यासाठी, कारशापण मोजण्यासाठी नौकर ठेवलेले होते. त्या नौकरांवरती निगराणी ठेवणारा एक कोषाध्यक्ष पण होता. म्हणजे पैशाचा त्याला काय म्हणतो आपण, हिशोबनीस करणारा, हिशोब करणारा कोषाध्यक्ष. तर त्या नौकरांवर लक्ष ठेवणे, त्या पैशांचा हिशोब कितोब करणे, असा जो हिशोबनीस होता, कोषाध्यक्ष सुद्धा त्याने ठेवला होता. त्याचं नाव होतं अनाथपिंडक. अनाथपिंडक कोण होता? राजा प्रसन्नजिताच्या राज्य शासनातील कोषाध्यक्ष होता अनाथपिंडक. हा स्वतः पण व्यापारी होता. हा अनाथपिंडक जो होता हा स्वतःही व्यापारी होता. श्रावस्तीमध्ये राहत होता. खूप श्रीमंत होता. एकदा हा अनाथपिंडक त्याच्या बहिणीकडे राजगृहाला गेला होता. राजगृह म्हणजे राजा बिंबिसाराची राजधानी. राजगृहाला गेला
त्याच्या बहिणीचं ते बहिणीची सासूरवाडी होती. ते एकदा जो बहिणीकडे गेला, बहिणीकडे गेल्यानंतर त्याने बघितलं की सगळ्या प्रदेशामध्ये मंडप टाकणं सुरू आहे, रांगोळी काढणं सुरू आहे, सडा मारणं सुरू आहे, काहीतरी बँडबाजाची तयारी सुरू आहे. असं वाटत होतं की कोणीतरी मोठा चक्रवर्ती सम्राट येत आहे की काय, असं त्याला वाटलं. तो मग बहिणीच्या घरी गेला. बहिणीच्या घरी सुद्धा जेवण बनवण्याची व्यवस्था सुरू होती, स्वयंपाकाची रेलचेल सुरू होती, स्वयंपाकी इकडे येणं जाणं करत होते, मंडप टाकणं सुरू होतं. त्याला वाटलं सगळ्या राजगृहामध्ये हे अशी जय्यत तयारी सुरू आहे तरी काय. तर त्याने आपल्या बहिणीला विचारलं की एवढी सर्व तयारी सुरू आहे, नेमकं आहे काय राजगृहामध्ये. तर त्याची बहीण म्हणते की दादा, आपल्या राजगृह नगरीमध्ये भगवान बुद्ध येणार आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी ही सगळी जय्यत तयारी सुरू आहे. बहिणीच्या मुखातून जसंच त्याने बुद्ध शब्द ऐकला, त्याला त्याचं बालपण आठवलं. कारण अनाथ पिंडक जेव्हा बालक होता, लहान होता, तेव्हा लहानपणी त्याने एका ऋषी मुनींकडून ऐकलं होतं, सुख बुद्धान उपादो, की बुद्धाचा जन्म होणे सुखदायक आहे आणि दुर्मिळ आहे, सहज बुद्धाचं दर्शन घडत नाही. अरे काय तो शब्द, बुद्ध शब्द ऐकल्याबरोबर त्याला आठवलं की मी लहानपणी ऐकलं होतं की बुद्धाचं दर्शन होणे हे फार दुर्मिळ आहे. तो आपल्या बहिणीला विचारतो, अरे पुन्हा सांग, काय बोलली तू, काय बोलली. ती म्हणे बुद्ध. पुन्हा तिसऱ्यांदा विचारतो, पुन्हा बोल, काय बोलली तू, बुद्ध. तेव्हा त्याचा विश्वास बसला, अरे आपण जे लहानपणी ऐकलं होतं ते बुद्ध आपल्या राजगृह नगरीमध्ये येत आहेत. अरे त्यांचं दर्शन घडणार आहे आपल्याला, त्याला राहावलंच नाही. तो म्हणे, अरे कुठे आहेत म्हणे भगवान बुद्ध, कुठे आहेत. तर ती म्हणे, थांब, आता जाऊ नको, उद्या आपल्याकडे ते येणारच आहेत, आता जाऊ नको, आता विश्रांती घे. तर त्याचं मन असं चलबिचल होत होतं की कधी मी उठतो, कधी मला बुद्धाचं दर्शन घडेल. तर असं म्हटलेलं आहे की त्याने जेवण पण नाही केलं. रात्री जेव्हा तो झोपला तर रात्रभरातून तो 16 वेळेस उठला. 16 वेळेस. झाली का सकाळ, उठायचा, झाली का सकाळ, अरे अजून मध्यरात्रच आहे, पुन्हा झोप. म्हणजे झोपलाच नाही ते, पुन्हा उठायचा. 16 वेळेस उठायचा, पाहायचा, झाली का सकाळ, झाली का सकाळ, नाही झाली, पुन्हा झोपायचा. असं 16 वेळेस त्याने जागरण, उठलं, पुन्हा झोपला. आणि जेव्हा पहाट झाली तेव्हा रुंज त्याला दिसू लागली सूर्याची किरणं, तेव्हा तो उठला, स्वच्छ झाला आणि अगोदर तो त्या घराच्या बाहेर पडला. नगराच्या लोकांना विचारलं की अरे बांधवांनो, भगवान बुद्ध कुठे विहार करत आहेत. लोक म्हणाले, राजा बिंबिसारा जे वेळूवन आहे त्या वेळूवनामध्ये भगवान बुद्ध विहार करत आहेत. तर तो ताबडतोब त्या वेळूवनामध्ये गेला. सकाळच्या प्रहरामध्ये भगवान बुद्ध शतपावली करत होते, चंक्रमण करत होते. तर भगवान बुद्धांनी दुरूनच त्याला नावाने पुकारलं, अरे सुदत्ता. त्याचं मूळ नाव सुदत्त होतं. अनाथ लोकांना तो पिंडदान द्यायचा, म्हणजे भोजनाचं दान द्यायचं, म्हणून त्याचं नाव अनाथ पिंडक पडलं. भगवान बुद्धाला दुरूनच म्हणतात, अरे सुदत्ता ये, सुदत्ता ये. याला आश्चर्य वाटलं की भगवान बुद्ध किती सर्वज्ञ आहेत. पहिल्याच भेटीमध्ये त्यांनी माझं नाव पुकारलं. भगवान बुद्धाच्या जवळ येतो, भगवान बुद्धांना अभिवादन करतो आणि बघा पहिल्याच भेटीमध्ये भगवान बुद्ध त्याला अत्यंत आध्यात्मिक असा उपदेश करतात. दुःख, अनित्य, अनात्म, ईश्वरवाद, कर्मवाद, या म्हणजे हे जे गंभीर जे तत्वज्ञान आहे बघा, या गंभीर तत्वज्ञानावर भगवान बुद्ध त्याला सकाळच्या प्रहरी उपदेश करतात. अगोदर त्याची श्रद्धा असते बुद्धावर, बुद्धाचा उपदेश ग्रहण करतो, आणखीन त्याला त्याची श्रद्धा द्विगुणित होते. मनातल्या मनात तो संकल्प करतो की जसे भगवान बुद्ध या राजधानीमध्ये राजगृहामध्ये आले, तसंच जर भगवान बुद्ध माझ्या गावी जर आले तर किती बरं होईल, किती लोकांचं पुण्य होईल. बाहेर निघाला आणि अनाथ पिंडक बाहेर निघाला. आनंद मध्ये भेटले. आनंदला त्यांनी विनंती केली की पुढचा जो वर्षावास आहे, कारण त्यावेळेस 13वा वर्षावास भगवान बुद्धांचा सुरू होता श्रावस्ती राजगृहामध्ये, 13वा वर्षावास. आणि पुढचा वर्षावास म्हणजे कोणता, 14वा बुद्धाचा पुढचा वर्षावास
श्रावस्तीमध्ये व्हावा याकरिता आनंद भंतेला विनवणी करतो. तर आनंद भंते म्हणतात, असं विहार बांधा की जे शहरात पण नसलं पाहिजे मधोमध आणि एकदम लांब पण नसलं पाहिजे. मग शहराच्या गावाच्या मध्ये असेल तर लोकांमुळे त्यांना डिस्टर्ब होईल, म्हणजे त्यांना अडचण होईल. आणि जर शहराच्या खूप बाहेर असेल तर लोकांना विहारामध्ये येण्यास अडचण होईल. अगदी मनातल्या मनात ठाणून हा जेव्हा श्रावस्तीमध्ये गेला की सुंदर विहार बांधायचा आहे म्हणून, तर ती कथा आपण सर्वांनीच नेहमी ऐकलेली आहे, जेतवनाची कथा. त्या जेतकुमार राजाचं ते वन तो बघतो आणि हे वन आपण बुद्धाला दान द्यावं म्हणून संकल्प करतो. तर जेतकुमार राजाला विचारतो की वन मला पाहिजे, सांग. तर जेतकुमार काय म्हणतो, गंमत म्हणून, विकायचं नाही पण गंमत म्हणून, तुला पाहिजे का, तर ठीक आहे, या सगळ्या जमिनीवर स्वर्ण मुद्रा अंथरून दे. स्वर्ण मुद्रा. आता जेतकुमाराला वाटलं की हा अनाथ पिंडक करू शकणार नाही, एवढं जमिनीवरती स्वर्ण मुद्रा अंतरणं सोपं थोडी आहे. तर त्याने जराही विचार न करता घरी गेला. बैलगाड्या भरून भरून त्याने स्वर्ण मुद्रा आणल्या. जीवनभर जेवढी कमाई केली असेल ते सगळं त्याने सुवर्ण मुद्रा आणल्या, बैलगाडी भरू आणि जमिनीवर ते अंतराला सुरुवात केली. संपूर्ण जमिनीवर त्याने स्वर्ण मुद्रा अंथरल्या, स्वर्ण मुद्रा. तर जेव्हा जेतकुमार राजाला समजलं तर जेतकुमार राजा म्हणाला की काय करत आहे. तेव्हा त्याला समजलं की ही जमीन विहार बांधून भगवान बुद्धांना आपण दान करणार आहोत. तर जो इतिहासाचा प्रसंग आहे बघा, आपण नेहमी ही अनाथ पिंडकाची कथा ऐकतो. असं म्हटलेलं आहे की अनाथ पिंडकाने 18 कोटी स्वर्ण मुद्रा देऊन ती जागा विकत घेतली. त्यानंतर 18 कोटी पुन्हा खर्च करून त्या ठिकाणी विहार बांधले, संघाराम बांधले, संक्रमण स्थळ बांधलं, त्यानंतर विहिरी बांधल्या. हे सगळं काही तिचं बांधकाम केलं, 18 कोटी खर्च केले. आणि पुन्हा भगवान बुद्धांना निमंत्रित करून जेव्हा भगवान बुद्ध श्रावस्तीमध्ये आले तर ते जेतवन, जेतकुमार राजाचं ते जेतवन बुद्ध प्रमुख भिक्खू संघाला दान करण्यासाठी जो त्याने भव्य दिव्य सोहळा त्या ठिकाणी त्याने केला होता, त्यासाठी त्याने 18 कोटी पुन्हा खर्च केले. अशा प्रकारे म्हणजे बघा, अनाथ पिंडकाने याच श्रावस्तीमध्ये 18 कोटी रुपयाला ती जेतवन जमीन विकत घेतली. 18 कोटी रुपये खर्च करून तिथे विहार बांधलं, संघाराम बांधलं, भव्य प्रवेशद्वार बांधला. त्या प्रवेशद्वारावरती धम्मचक्र अंकित केलं. एका प्रवेशद्वारावरती वृक्ष म्हणजे बैलाचं चित्र अंकित केलं, हत्तीचं चित्र अंकित केलं, भव्य विहार बांधलं. 18 कोटी खर्च केले. आणि बुद्ध प्रमुख भिक्खू संघाला दान देण्यासाठी जो सोहळा त्याने आयोजित केला होता, हजारो लोकांना भिक्खू संघाला आणि लोकांना भोजन दान दिलं, सगळं केलं. 18 कोटी खर्च केले. किती झाले? 54 कोटी खर्च केले. 54 कोटी खर्च करून अनाथ पिंडकाने हे जेतवन त्या ठिकाणी बांधलं बघा. आणि मग भगवान बुद्धांनी पुढचा 14वा वर्षावास त्या श्रावस्तीमध्ये केला. म्हणजे श्रावस्तीमध्ये म्हणजे कुठे केला? त्या अनाथ पिंडकाच्या जेतवन विहारामध्ये केला. आणि बुद्धांच्या वर्षावासाचा जर इतिहास तुम्ही बघाल तर 14वा वर्षावास म्हणजे श्रावस्तीमधला पहिला बुद्धांचा 14वा वर्षावास श्रावस्तीच्या जेतवनामध्ये केला. त्यानंतर पुन्हा 6 वर्षावास वेगवेगळ्या ठिकाणी केले. आणि त्यानंतर 21व्या वर्षावासापासून तर 44व्या वर्षावासापर्यंत असे एकूण किती झाले? 25 वर्षावास भगवान बुद्धांनी एकट्या श्रावस्तीमध्ये केलेले आहेत. 14वा वर्षावास, त्यानंतर त्या 21व्या वर्षावासापासून तर 44व्या वर्षावासापर्यंत एकूण 25 वर्षावास भगवान बुद्धांनी या श्रावस्तीमध्ये केले. तर विचार करा बरं, ज्या अर्थी भगवान बुद्धांनी सर्वाधिक वर्षावास या श्रावस्तीमध्ये केले असतील तर याचाच अर्थ सर्वाधिक महत्वपूर्ण घटना या श्रावस्तीमध्येच तर घडलेल्या आहेत. सर्वाधिक महत्वपूर्ण घटना बघा, जसं बघा एक महत्वाची घटना घडली, डाकू अंगुलीमालाची घटना. ही या श्रावस्तीचीच घटना आहे. एक अहिंसक
हिंसक होतो, लोकांची बोटं कापतो, तर तो अंगुलीमाल होतो. राजा प्रसन्नजीत सुद्धा सशस्त्र सेनेसह त्या अंगुलीमालाला पकडू शकत नाही. अशा अंगुलीमालाचं मत परिवर्तन भगवान बुद्धांनी केलं. ही महत्वाची घटना, डाकू अंगुलीमालाची महत्वाची घटना बघा या श्रावस्तीमध्ये घडली. आज पण जर तुम्ही श्रावस्तीला गेलेत तर त्या जेतवनापासून थोडं पुढे गेल्यानंतर काही अंतरावरती अंगुलीमालाची गुफा पण आहे. अंगुलीमालाची गुफा सुद्धा आजही त्या ठिकाणी आहे. तर तुम्ही जर गेले तर नक्की ती अंगुलीमालाची गुफा बघा. ही महत्वाची घटना आहे, श्रावस्तीमध्ये घडलेली आहे. एवढंच काय, एक बघा आणखी प्रसंग तुम्ही ऐकला असेल, चिंचा नारीचा प्रसंग. चिंचा नारी, बुद्धाचं विरोधक लोकांनी तिला तयार केलं आणि तिला म्हणजे अशा पद्धतीने तयार केलं की तिने पोटावरती ते लाकडाचं काष्ट बांधून ती जेतवनामध्ये गेली आणि बुद्धावर तिने मला गर्भवती केलं अशा प्रकारचा आरोप केला बघा. राजा बसलेला आहे, महाराज बसले, भिक्षू भिक्षुणी, उपासक उपासिका. तर भगवान बुद्ध आपल्या स्वबळाने जाणता तिला म्हणतात की भगिनी म्हटलं की ती हसायला सुरुवात करते. यामधील सत्य काय आहे हे फक्त तुलाच माहिती आहे. असं म्हणतात की बुद्ध की ती हसायला सुरुवात करते. हसता हसता ते काष्ट खाली पडते. तिचं जे सगळं खोटं नाटक जे असते ते उघड होते बघा. ही चिंचा नारी जिने खोटा आरोप केला होता, त्या चिंचा नारीची सुद्धा घटना याच श्रावस्तीमध्ये घडलेली आहे. आपल्याला आणखीन एक घटना आठवते बघा, ऐकली असेल तुम्ही, पटाचारा. ऐकली ना ती पटाचाराची कथा? जे आपल्या घरातल्या एका नौकरासोबत पळून जाते. तिला मग 2 मुलं होतात, परंतु नवरा सुद्धा मरतो, दोन्ही मुलं मरतात. जेव्हा ती अर्धमूर्छित झालेल्या अवस्थेमध्ये आपल्या घरी येते तर महापुरामध्ये तिचं घर वाहून गेलेलं असते. ते या परिवारातील सगळेजण मरण पावलेले असतात. वडील मरण पावले, आई मरण पावली, भाऊ बहीण सगळे मरण पावले. समोर त्यांची चिता जळत आहे. हे सगळं पाहते पागल होती ती पागल होते पूर्ण की माझ्या जवळचे सगळे मरून गेले, आता मी एकटी काय करू, पागल होते. कपड्याचं भान राहत नाही, विवस्त्र होते. आणि विवस्त्र होऊन ती जेतवनामध्ये जाते. भगवान बुद्धाच्या समोर जाऊन जे पडते तर कोणीतरी पुढे येऊन तिच्या अंगावरती चिवर टाकतात की जेणेकरून तिचं विवस्त्राचं प्रदर्शन होऊ नये. तिच्या अंगावर चिवर टाकतात. तर बुद्ध आपल्या स्वबळाने तिचं मत परिवर्तन करतात. तर बघा ही सुद्धा पटाचारा सुद्धा जी असते, ही पटाचारा सुद्धा भिक्षुणी होते याच श्रावस्तीच्या जेतवन विहारामध्ये. आणखीन बघा ती कथा तुम्ही ऐकत असाल नेहमी, किसा गौतमी ना, किसा गौतमीची कथा आपण नेहमी ऐकतो बघा. ऐकली असेल तुम्ही की बऱ्याच वर्षानंतर त्याला मुलगा झालेला असतो आणि बागेमध्ये खेळता खेळता सर्पदंशाने तो मुलगा मरण पावतो. तर माझ्या बाळाला कोणतरी वाचवा वाचवा असं म्हणत जी बुद्धाकडे येते, तर बुद्ध तिला अशा घरातून मोहऱ्या आण की ज्या घरात कोणीही मरण पावलेलं नाही असं म्हणतात. तर ती दिवसभर फिरते पण असेच एकही तिला घर सापडत नाही की ज्या घरात आतापर्यंत कोणीही मरण पावलेलं नाही. थकून बागून घरी येते, शरीर पण थकलं, मन पण थकलं. अशा मनावर भगवान बुद्ध धम्माचा फुंकर घालतात, धम्माचा वर्षाव करतात, धम्माचा उपदेश करतात. तर ही बघा ही किसा गौतमी सुद्धा अशाच प्रकारे तिथे भिक्षुणी बनते. तर ही सुद्धा घटना याच श्रावस्तीची आहे. याच श्रावस्तीमध्ये भगवान बुद्ध या किसा गौतमीचा मत परिवर्तन करतात. ती पण नंतर भिक्षुणी होऊन ध्यान मनन चिंतन करून अरहंत होते. अशा कित्येक घटना आहेत बघा, कित्येक घटना आहेत, अशा कित्येक घटना आहेत. चांडाळिकाची घटना बघा. एक चांडाळिका आनंद भंतेसोबत लग्न करायचं म्हणे, ती आनंद भंतेसोबत लग्न करायचं म्हणे. तर भगवान बुद्ध सुद्धा बघा तिचं कसं मत परिवर्तन करतात. या शरीरातील तिला अनित्य भावाचं तिला दर्शन घडून आणतात. तर ही सुद्धा चांडाळिका
भिक्षुणी बनते. मग ही ध्यान मनन चिंतन करून ती सुद्धा अरहंत होते. कित्येक घटना आहेत बघा श्रावस्तीच्या. मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं की श्रावस्तीमध्ये सर्वाधिक घटना घडलेल्या आहेत. देवदत्ताची घटना, देवदत्त ज्याने जीवनभरपर्यंत बुद्धाचा विरोध केला, सर ते शेवटी तो म्हणतो की मला बुद्धाकडे घेऊन चला, कारण त्याला पॅरालिसिसचा झटका आलेला असतो. त्याचं म्हणजे अर्ध या मानेपासून खालचा भाग पूर्ण हा पॅरालिसिस झालेला असतो. आजार पण आलेला असतो, त्याला उठता येत नाही, बसता येत नाही, चालता येत नाही. खाटेवरती 4 भिक्षू त्याला उचलतात, श्रावस्तीच्या जेतवनाकडे घेऊन जातात. पण त्याचं पापकर्मच एवढं असतं की बुद्धाचं दर्शन त्याला घडत नाही. त्या प्रवेशद्वाराच्या जवळच ती खाट खाली पडते, झटका लागतो, तिथेच त्याचं मरण होते. बघा, बुद्धाचं दर्शन सुद्धा तो करू शकत नाही. ह्या देवदत्ताची घटना सुद्धा याच जेतवनामधली आहे. ज्या ठिकाणी तो देवदत्त मरण पावला तिथे आता एक थोडा छोटासा तलाव आहे बघा. जेतवनाच्या बाहेरच आपल्याला तो तलाव पाहायला मिळतो. ती सुद्धा घटना या जेतवनाचीच आहे. म्हणजे अशा अनेक घटना घडल्या या जेतवनामध्ये की अनेक घटना आपण आतापर्यंत कथारूपाने ऐकत आलेले आहोत. तुम्ही सुत्तपाठ करता ना सकाळच्या प्रहरामध्ये? काय करता सुत्तपाठ? एवं मे सुतं एकं समयं भगवा सावत्यं विहरती जेतवने अनाथ पिंडकस आरामे अत्थको भगवा. पण पुढची गाथा आहे की नाही? प्रत्येक सुत्ताच्या सुरुवातीला गाथा आहे बघा ही. प्रत्येक एवं मे सुतं. आनंद भंतेजींनी पहिल्या धम्मसंगीतीमध्ये असं सांगितलेलं सगळं हे एवं मे सुतं की असं मी ऐकलेलं आहे, असं मी ऐकलेलं आहे. एवं मे सुतं एकं समयं, एके समयी, एकं समयं भगवा, भगवान सावथियं श्रावस्तीमध्ये विहरती, विहार करीत होते. कुठे? जेतवने अनाथ पिंडकस आरामे. जेतवन जे आहे अनाथ पिंडकाचं जे जेतवन आहे तिथे विहार करत होते. अनाथ पिंडकस आरामे अथको भगवा. आणि मग पुढची गाथा आहे बघा. प्रत्येक सुत्ताच्या सुरुवातीला हे वचन तुम्हाला ऐकायला मिळेल. प्रत्येक सुत्ताच्या सुरुवातीला एवं मे सुतं. म्हणजे विचार करा, म्हणजे प्रत्येक सुत्ताला म्हणजे बहुतांश सुत्त आहेत की जे भगवान बुद्धांनी या श्रावस्तीच्या जेतवनामध्ये उपदेशित केलेले आहेत. त्रिपिटकाचा अर्धापेक्षा जास्त भाग याच श्रावस्तीमध्ये भगवान बुद्धांनी उपदेशिलेला आहे. असाच एक प्रसंग आहे बघा. भगवान बुद्ध या जेतवनामध्ये असंच विहार करीत असताना विशाखा, महाउपासिका विशाखा, असं म्हणतात की ही जी विशाखा होती ही जेव्हा 7 वर्षांची होती तेव्हाच तिला पहिल्यांदा बुद्धाचं दर्शन घडवलं होतं तिच्या वडिलांनी. आणि एवढी शार्प माइंडची होती ही विशाखा. तिचं खूप मोठं चरित्र आहे, आपण एवढं काय बोलणार नाही, आता शॉर्ट तुम्हाला सांगतो. ती एवढी प्रखर चाणाक्ष बुद्धीची होती की 7 वर्षाच्या वयातच तिला पंचशिलेची समज आली होती. जशी ती मोठी झाली तिचं लग्न झालं, एका जैन परिवारात तिचं लग्न झालं, पण बुद्धावरची श्रद्धा तिची बिलकुल कमी झाली नाही. तर एक प्रसंग सांगितलेला आहे की जेव्हा ती श्रावस्तीमध्ये राहत होती न चुकता ती रोज बुद्ध विहारामध्ये जात होती, जेतवनामध्ये जात होती रोज न चुकता. तर एकदा गेली श्रावस्तीच्या जेतवनामध्ये, तिथे गेली आणि तिनं म्हणजे गेल्यानंतर बसल्यानंतर तिच्या लक्षात आलं की अरे अंगावरती सोनं चांदी तसंच आहे, हातातल्या बांगड्या पण तशाच आहेत. अरे हे तर बरोबर नाही, असं हे म्हणजे जात रूप रजत आहे, हे आपण बुद्धासमोर असं बसणं योग्य नाही आहे. तर तिने ते सगळं अंगावरील सोनं चांदी दागदागिने काढून बाजूला ठेवलं, हातातील सगळ्या बांगड्या काढून तिने बाजूला ठेवल्या आणि मग तशीच ती ध्यानाला बसली. ध्यानामध्ये एवढी मग्न झाली की तिला लक्षात आलं नाही की आपण ते सोनं चांदी दागदागिने त्या जेतवनामध्ये काढून ठेवलेले आहेत. तर ती ध्यान झाल्यानंतर उठली, आपल्या घरी परत आली. घरी गेल्यानंतर पाहते की अरे माझं सोनं दागदागिने कुठे आहेत? अरे तिथं जेतवनामध्ये राहिलं. लगेच ते आपल्या दासल्या म्हणते की जा पटकन जेतवनामध्ये जा, तिथे बघ मी जिथे बसलेली होते तिथे जर माझे दागदागिने असतील तर घेऊन ये.
तिथे जर नसतील तर आनंद भंतेंना विचार. आनंद भंते जर त्या दागिन्यांना स्पर्श झाला असेल तर ते दागिने तू घेऊ नकोस, जा पटकन. तर बघा ती जाते, तर ती पाहते बघा तिथे दागदागिने कुठेच सापडत नाहीत, कुठेही दिसत नाहीत. ती आनंद भंतेला विचारते की भंते, इथे विशाखा राणीचे दागिने ठेवले होते ते तुम्ही बघितले का? आनंद भंते म्हणाला की हो, इथे दागिने होते, मी ते बघितले आणि सुखपूर्वक मी सुरक्षा म्हणून ते या ठिकाणी मी ठेवलेले आहेत. त्या आनंद भंतेचा स्पर्श झाला बघा. ते विशाखेने काय करावं? ते दागिने परत घेतले नाही. त्या दागिन्यांची, ते जे दागिने होते त्या दागिन्यांची किंमत होती 9 कोटी. ते जे दागिने होते त्या दागिन्यांची किंमत होती 9 कोटी. तिने ते दागिने परत घेतले नाही, तर काय केलं की याला भंतेजींचा स्पर्श झालेला आहे, आता मी दागिने घेऊ शकत नाही. तर त्या श्रावस्तीच्या एका मोठ्या व्यापारी जो होता त्याला ते दागिने विकले. त्या दागिन्यांचे 9 कोटी तिला मिळाले. पुन्हा 9 कोटी खर्च करून तिने त्या श्रावस्तीच्या जेतवनापासून अगदी काही पूर्व दिशेच्या अंतरावर तिने एका पूर्वान्न कुमार राजाच्या जागेवरती तिथे पण एक विहार बांधलं. त्याला 9 कोटी रुपये खर्च केले. पुन्हा ते जे विहार आहे त्या विहाराला नाव आहे पूर्वाराम विहार. आज पण तुम्ही श्रावस्तीला गेल ते पूर्वाराम विहाराचे भग्नावशेष त्या ठिकाणी आहे. पुन्हा बुद्ध प्रमुख भिक्खू संघाला ते पूर्वाराम विहार दान देण्यासाठी तिने मोठा सोहळा आयोजित केला होता. त्यासाठी तिने 9 कोटी खर्च केले. किती खर्च झाले? पूर्ण 27 कोटी रुपये. तिने 27 कोटी रुपये खर्च केले आणि त्या पूर्वाराम विहाराचं निर्माण कार्य केलं. या पूर्वाराम विहारामध्ये सुद्धा भगवान बुद्धांनी 6 वर्षावास केले. मग इकडे अनाथ पिंडकाचं जेतवन विहार आहे, त्या ठिकाणी 19 वर्षावास केले. आणि विशाखेचं पूर्वाराम विहार आहे, त्या ठिकाणी भगवान बुद्धांनी 6 वर्षावास केले. अशा प्रकारे भगवान बुद्धांनी या श्रावस्तीमध्ये 25 वर्षावास केले. एकूण 25 वर्षावास. बघा आज जर तुम्ही श्रावस्तीला गेले तर ते अनाथ पिंडकाचं जेतवन तर तुम्हाला पाहायला मिळेल, पण बरेचसे पर्यटक विशाखेचं पूर्वाराम बघायला जातच नाहीत. काही काही लोकांना तर माहित नाही आहे की तिथे पूर्वाराम विहाराचे अवशेष आहेत म्हणून. आम्हीच एकदा सहज गेलो, पण मोठी गाडी जात नाही, ॲटोने जावं लागते किंवा पायी पायी जावं लागते, लोकांच्या शेतातून गावातून जावं लागते. तिथे आम्ही गेलो की जिथे तिने पूर्वाराम विहार बांधलं होतं, तर आता त्या पूर्वाराम विहाराच्या अवशेषांवरती तिथे एक गाव बसलेलं आहे. आणि गावाच्या बाजूलाच तिथे आपल्या त्या तिथल्या एका लोकलच्या एका भंतेजीने ते पूर्वाराम विहार जे भग्नावशेष सापडले, तिथे एक छोटीशी झोपडी बांधली, छोटंसं विहार बांधलं. आणि असं म्हणतात की सम्राट अशोकाने त्या पूर्वाराम विहारामध्ये एक अशोक स्तंभ निर्माण केला होता. तो अशोक स्तंभ तुटला, आता स्तंभाचा केवळ भग्नावशेषच आहे. तर त्या भग्ना अवशेषाला स्थानिकचे लोक शिवलिंग म्हणून त्याची पूजा करतात. तिथं स्पष्ट लिहिलेलं आहे, बाजूला बोर्ड सुद्धा आहे, त्या बोर्डावर सुस्पष्ट लिहिलेलं आहे की या ठिकाणी सम्राट अशोक आला, सम्राट अशोकाने हा स्तंभ इथे निर्माण केला, ही विशाखेच्या पूर्वाराम विहाराची जागा आहे, असा बोर्ड त्या ठिकाणी आहे. पण तरी स्थानिकचे लोक जे आहेत ते लोक त्याला ते शिवलिंग समजून त्याची पूजा करतात. तिथे यात्रा भरते बघा. आम्ही तिथं गेलो तर लोकांनी आमचाच विरोध केला की ऐसा नाही आहे, ऐसा ऐसा है, ये तुम्हारा नहीं है हमारा है. आम्हालाच भांडू लागले बघा. 2 वर्षापूर्वी तिथं आम्ही गेलो, म्हणजे आता आम्ही गेलो तर नक्की लोकांना घेऊन जातो. ॲटोचा खर्च झाला तर झाला, पण आम्ही ॲटोनं त्या सगळ्या लोकांना घेऊन जातो की बघा श्रावस्तीच्या पूर्वारामाची काय हाल झालेले आहेत. पूर्वारामाचे काय हाल झाले, एवढे हाल झाले बघा. विटंबना झाली. लोक तिथं गेल्यानंतर पाहतात. आम्ही तर बघितलं, जो बोर्ड त्या आर्कॉलॉजीवाल्यांनी तिथं लिहिलेला होता ना, तो बोर्ड सुद्धा तोडला, जेणेकरून लोकांना समजूच नाही की हा अशोकाचा स्तंभ आहे म्हणून. स्तंभ तोडला
पण त्याचा फोटो मात्र अजूनही आमच्याकडे आहे. आम्ही निवेदन सुद्धा दिलं तिथल्या भंतेजींच्या माध्यमातून की तो बोर्ड पुन्हा लावला पाहिजे. नाहीतर आज असं होईल की छोटे मोठे अवशेष आपल्याला दिसतात पूर्वारामाचे, काही वर्षाच्या नंतर ते पण दिसणार नाही. हळूच तिथं मंदिर तयार होईल आणि बाकी सगळ्या गोष्टी तिथं सुरू होतील आणि बुद्ध धम्माचा वारसा हा परिपूर्णपणे नष्ट होऊन जाईल. बघा, हा वारसा नष्ट होऊ नये यासाठी जागृत झालं पाहिजे. आणि स्थानिकचे जे लोक आहेत तिथे कोणीही बौद्ध नाही, कोणीच बौद्ध नाही आहे. आणि गरिबी तर 18 विश्व दरिद्री, एवढी गरिबी आहे बघा. आता हे त्यांचे काय कुशल कर्म की अकुशल कर्म आहेत, एवढे तिथले लोक गरीब आहेत. तुम्ही गेले की तुम्हाला भिकच मागतात ते बघा. कुठेही जा तुम्ही, बिहारमध्ये जा त्या डुंगेश्वरी गुफेवरती भिकच मागतात ते, किंवा तुम्ही त्या सुजाता कुटीवर जा तिथं भिकच मागणारे लोक भेटतात. त्या श्रावस्तीच्या पूर्वारामाकडे जाता जाता बघा त्या रोडला पण लहान लहान लेकरं भिकच मागताना दिसतात. म्हणजे एक तर शिक्षणाचं प्रमाण कमी, गरिबी, अज्ञानपणा आणि ते अंधश्रद्धा, जुन्या चालीरीतीमध्ये रूढी परंपरेत फसलेले भयानक अशा प्रकारच्या दुःख दरिद्रीमध्ये हे लोक आहेत. तो वारसा आपण जपला पाहिजे. बघा, आज श्रावस्तीमध्ये हे दोनच महत्वाचे ठिकाणं आहेत. एक तर श्रावस्तीत अनाथ पिंडकाने बांधलेलं जेतवन विहार आणि दुसरं विशाखेनं निर्माण केलेलं पूर्वाराम विहार. तुम्ही जर श्रावस्तीमध्ये गेले, आजही श्रावस्तीमध्ये भगवान बुद्धाच्या काळातील तुम्हाला गंधकुटी पाहायला मिळेल. गंधकुटी, मूल गंधकुटी म्हणतात त्याला, जिथे बुद्ध राहिलेले आहेत. तिथे फुलांचा सडा पडायचा, कारण लोक फुलं आणायचे ना, जसं तुम्ही विहारामध्ये फुलं आणता की नाही, हजारो लोक फुलं आणायचे, तर फुलांचा सडा पडायचा, असा सुगंध दरवळत होता बघा बुद्धाच्या कुटीमध्ये 24 तास. म्हणून त्याला मूल गंधकुटी म्हणायचे. अशा अनेक गंधकुटी अनाथ पिंडकाने तिथे बांधलेल्या आहे. आणि तिथे विहीर खोदल्या, पाण्याची व्यवस्था केली, संघाराम बांधले. सगळ्यात महत्वाचं आणखीन आहे, तिथे तुम्हाला आणखीन एक महत्वाचा वृक्ष दिसेल, त्याला म्हटलेला आहे आनंद बोधी वृक्ष. याची सुद्धा एक कथा सांगण्यात येते की आनंद बंदेच्या विनंतीवरून भगवान बुद्धांनी उपदेश केला. हे सांगितलं की बुद्ध गयाला जाऊन जिथे तथागतांना ज्ञान प्राप्त झालं त्या झाडाची फांदी आणा आणि या ठिकाणी त्याचं रोपण करा. तर राजा प्रसन्नजिताने सगळा खर्च केला, व्यवस्था केली. एका सोन्याच्या पात्रामध्ये बुद्धगयाच्या त्या बोधिवृक्षाची फांदी आणली, एक शाखा आणली आणि प्रत्यक्ष भगवान बुद्धाच्या उपस्थितीमध्ये, अनाथ पिंडकाच्या उपस्थितीमध्ये, आनंद बंदे भिक्खू संघ, प्रसन्नजित या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये तो बोधिवृक्ष त्या ठिकाणी रोपित केलेला आहे. बघा, आज तोच बोधिवृक्ष तिथं आपल्याला पाहायला मिळतो. त्याला आनंद बोधिवृक्ष असं म्हणतात. आतून पूर्ण पोकळ येतो, कारण जवळपास त्याला झाले आता 2500 वर्ष होऊन गेले, त्यापेक्षा जास्त झाले बघा, जवळपास 2600 वर्ष झाले. त्याचे झाड आहे बोधिवृक्ष जे आहे आतमधून पूर्ण असं एकदम पोकळ झालेलं आहे. पोकळ आतमधून पूर्ण पोकळ आहे. फक्त वरच्या भागामध्ये तुम्हाला पानं दिसतील आणि फांद्या खाली पडू नये, तुटू नये याकरिता त्याला असे लोखंडाचे बार लावलेले आहेत की जेणेकरून त्या फांद्या पडू नये, ते झाड सुरक्षित राहावं यासाठी. बघा, तर ते आनंद बोधी वृक्ष तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. तर अशा पद्धतीने श्रावस्तीमध्ये हे सगळे काही भग्नावशेष, आनंद बोधी वृक्ष आणि काही वर्षांपूर्वीच, म्हणजे जवळपास झाले असं त्याला 7-8 वर्ष झाले असतील, 7-8 वर्षांपूर्वीच एका नवीन वारसाचं उत्खनन करण्यात आलं. भगवान बुद्धाच्या मूलगंध कुटीच्या मागच्या बाजूला एक तिरंगा ध्वज लावलेला आहे आणि त्याच्या अगदी मागच्याच बाजूला एक महास्नानगृहाचं उत्खनन झालं. महास्नानगृह तर असं म्हणजे इतिहासात असं सांगितलेलं आहे की भिक्षुणींच्या आंघोळीसाठी, कारण भिक्षुणींना अडचण व्हायची, आंघोळ करण्यासाठी प्रायव्हसी आवश्यक होती, तर राजा प्रसन्नजिताने ही विशेष व्यवस्था केली होती की गंधकुटीच्या अगदी मागच्या बाजूला त्याने महास्नानगृह विशेषतः भिक्षुणींसाठी निर्माण केलं होतं. तुम्ही जर कधी गेले ना
तर हे महास्नानगृह नक्की बघा. म्हणजे कशा पद्धतीने त्याने पाण्यासाठी अशा नाल्या खोदल्या, अंडरग्राऊंड नाल्या. म्हणजे त्यावेळीची सिव्हिल इंजिनिअरिंग एवढी चांगली होती बघा. म्हणजे अंडरग्राऊंड नाल्या, त्या नाल्याच्या पाण्याचा निचरा कसा व्हावा, ते पाणी कसं येईल, पाणी कसं जाईल, पावसाचं पाणी कसं जमा होईल, बाथरूमची व्यवस्था, ही सगळं, याला महास्नानगृह म्हटलेलं आहे. ते महास्नानगृह आज पण त्या श्रावस्तीमध्ये आहे बघा. तुम्ही गेले तर ते मग नक्की, म्हणजे गंधकुटीच्या अगदी मागच्या बाजूलाच आहे. त्याचं उत्खनन झालं काही वर्षांपूर्वी, ते तुम्ही ते नक्की बघा. एक आणखीन विशेष आहे या श्रावस्तीमध्ये, ते म्हणजे थायलंडची एक उपासिका, जे थायलंड बौद्ध राष्ट्र आहे, त्या थायलंडची एक उपासिका जिचं नाव आहे डॉक्टर बंकोट सिद्धिपोल. तिचा फोटो पण तुम्ही गुगलवर पाहू शकता. डॉक्टर बंकोट सिद्धिपोल. तर ती असं म्हणतात की म्हणजे अत्यंत गडगंज संपत्ती, अतिशय श्रीमंत, खूप मोठी व्यापारी होती. पण तिने हा सगळा संसाराचा त्याग केला. अनागारिकाची दीक्षा घेतली. अनागारिक म्हणजे भिक्षुणी नाही, अनागारिकाची दीक्षा घेतली. सफेद वस्त्र धारण केले आणि आपल्यासोबत 500 थाई महिलांना घेऊन ती भारतामध्ये आली. ज्या ठिकाणी भगवान बुद्धांनी भिक्षुणी संघाची स्थापना केली, मी तुम्हाला कालच सांगितलं, कुठे, वैशालीमध्ये. त्या वैशालीमध्ये गेली. तिथून तिने धम्मयात्रा सुरू केली. वैशालीपासून पायी यात्रा केली. थायलंडची उपासिका. आपल्याला ते लोक बघितले का असं वाटतं की लय नाजूक लोक आहेत ते, आहे की नाही. ती 500 स्त्रियांना घेऊन येते. त्या वैशालीपासून, त्या महावन कुटागार शालापासून पदयात्रा सुरू करते. कुठपर्यंत? श्रावस्तीपर्यंत. आणि ज्या ज्या गावात ती जाते त्या प्रत्येक गावामध्ये ती कपड्याचं दान देते लोकांना. गरीब लोक आहेत बिचारे. कुठेही जा तुम्ही, युपीला जा, बिहारमध्ये जा, सगळीकडे गरीब आणि भिकारी लोक भेटतील तुम्हाला. सगळ्यांना कपड्याचं दान, भोजनाचं दान, कोणाला पैशाचं दान, दान करत 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 500 स्त्रियांसोबत ती श्रावस्तीमध्ये आली. श्रावस्तीमध्ये येऊन म्हणजे तिने मला वाटतं जवळपास काय 35 का 40 एकर जागा त्या जेतवना जे आहे त्याच्या मागच्या बाजूला विकत घेतली. त्या ठिकाणी तिने 500 झाडं लावले. इतकं सुंदर विहार तिने निर्माण केलं. असं विहार पाहता क्षणीच तुमचं मन मोहित होऊन जाईल बघा. इतकं सुंदर विहार आहे. आणि या विहाराच्या अगदी फ्रंट साईडला पुढच्या बाजूला जमिनीपासून वरपर्यंत 80 फुटांची बुद्ध मूर्ती तिने प्रतिष्ठापित केली. म्हणजे मुळात ती बुद्ध मूर्ती 80 फुटांची नाही आहे, ती मॅक्झिमम 40-45 फुटांची असेल. जमिनीपासून त्या मूर्तीची जी उंची आहे ती 80 फूट आहे. आणि ती पूर्ण मूर्ती ही प्युअर सोन्याची आहे. 24 कॅरेट सोन्याची मूर्ती आहे ती. आता तुम्ही किंमत लावा, जर ती मूर्ती जर 40-45 फुटांची असेल, ते बुद्धाचं अधिष्ठान 15 ते 20 फुटांचं, 25 फुटांचं असेल, ती मूर्ती जर सोन्याची असेल, त्या मूर्तीची किंमत किती असेल. इतकी सुंदर मूर्ती आहे. त्या विहाराला नाव आहे महामंगल कोचाई थाई टेम्पल. करोना काळामध्ये ते बंद होतं, पण आता त्यांनी पुन्हा सुरू केलं. श्रावस्तीमध्ये गेले तर हे महामंगल कोचाई थाई टेम्पल हे तुम्ही नक्की बघा. खूप सुंदर बुद्ध विहार आहे आणि खूप सुंदर बुद्धाची मूर्ती आहे. आणि इतके पोलाईट असतात बघा त्या महिला, त्या अनागारिका. तुम्ही गेले की असंच करतात ते. असं एवढे नम्र आहेत, खूपच नम्र आहेत. तुम्ही जर चुकून तुमच्या खिशातून जर एक कागदाचा तुकडा जरी पडला, ते तुम्हाला बिलकुल बोलणार नाहीत कशाला फेकलं म्हणून. तुमच्या मागे सुपडी आणि झाडू लगेच उचलतील, बाजूला फेकून देतील. एवढी स्वच्छता बाळगतात बघा, एवढी स्वच्छता. आणि भिक्षू जर असतील तर असं खाली बसून गुडघ्यावर बसूनच, अगोदर तर गुडघ्यावर बसून अभिवादन करतात, एका बाजूला बसवतात आणि मग सुरुवातीला आम्हाला देतात अद्रकचं पाणी. त्यांच्याकडे ही प्रथा आहे. आम्हाला वाटलं चाय असेल, गरम, आम्ही जसं तोंडाला लावलं की असं कडूच वाटलं बा आम्हाला. अरे म्हटलं हे काय, तर नंतर समजलं की हे अद्रकचं पाणी आहे. म्हणजे ते औषधी आहे बघा. ते थायलंडमध्ये प्रथा आहे ह्याची, की संध्याकाळच्या वेळेला
अद्रकचं पाणी पितात. मग ते म्हणजे इतका मान सन्मान करतात बघा ते भिक्षूंचा, उपासक उपासिकांचा. असं रांगेमध्ये पायी पायी चालत नमो तत्सम म्हणत म्हणत त्या ठिकाणी जाणे, तिथे बसण्याची व्यवस्था करणे, ध्यान साधना करणे, त्यानंतर त्या मूर्तीची प्रदक्षिणा करणे आणि सर्वांना बुद्ध मूर्तीचा फोटो दान करणे, हे सगळं तिथे करतात बघा. अतिशय सुंदर ते महामंगलकचाई ते बुद्धविहार तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. तर अशा प्रकारे श्रावस्तीच्या धार्मिक सौंदर्यामध्ये भर घालणारं हे बुद्धविहार आज पण तुम्ही श्रावस्तीमध्ये पाहू शकता. हे अभिमानास्पद आहे आपल्या सर्वांसाठी. जेव्हा कधी तुम्ही श्रावस्तीमध्ये गेलात तर नक्की हे अनाथपिंडकाचं जेतवन विहार बघा. त्यानंतर विशाखेनं निर्माण केलेल्या पूर्वाराम विहाराचे अवशेष बघा. अगदी अंतरावर असलेल्या अंगुलीमालाची गुफा बघा. अनाथपिंडकाची कुटी पण आहे ते सुद्धा बघा. आणि सर्वाधिक महत्वाचं आधुनिक काळात बांधलेलं हे डॉक्टर बंकोट सिद्धिपोल थायलंडची उपासिका तिने निर्माण केलेले बुद्धविहार आणि हे सुंदर अशी बुद्ध मूर्ती, या सर्वांचं दर्शन तुम्ही घ्यावं. तर अशा प्रकारचा हा श्रावस्तीचा हा संपूर्ण इतिहास आपण सर्वांनी लक्षात ठेवावा. सरते शेवटी आपल्या सर्वांप्रती मी पुनश्च एकदा मंगल कामना अर्पण करून आजची धम्मदेसना मी या ठिकाणी समाप्त करतो.